नमस्कार. आज आपण जरा 4 ते 6 महिन्यांच्या बाळांच्या विकासाबद्दल बोलणार आहोत. हो. आपल्याकडे ना 2 वेगवेगळे माहिती स्रोत आहेत यावरचे आणि त्यातून बऱ्याच महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. अगदी. हा काळ खरंच खूप महत्वाचा असतो बाळाच्या वाढीसाठी. हो ना. याच काळात बाळं उलटायला लागतात, मग वस्तू पकडायला शिकतात, चेहरे ओळखायला लागतात. तर या स्रोतांच्या आधारे हे टप्पे नक्की का महत्वाचे आहेत ते समजून घेऊया का? नक्कीच. हा काळ असा आहे की अनेक शारीरिक आणि मानसिक बदल एकदम घडत असतात. एक गोष्ट जी दोन्ही स्रोतांमधून स्पष्ट होतीये ती म्हणजे साधारण 4-5 महिन्यांपासून बाळं उलटायला सुरुवात करतात. म्हणजे पोटावरून पाठीवर. अच्छा. आणि मग पुढे 5-6 महिन्यांपर्यंत पाठीवरून पोटावरही उलटण्याचा प्रयत्न करतात. आणि ही फक्त एक शारीरिक हालचाल नाहीये, बरोबर? एका सोर्समध्ये म्हटलंय की यामुळे बाळाचे मान, पाठ, हात आणि पोटाचे स्नायू ते मजबूत होतात. अगदी बरोबर. म्हणजे जणू काही ते स्वतःच्या ताकदीवर जग शोधायला निघालंय असं. हो. आणि याला मदत करण्यासाठी टमी टाईम देतात ना बरेच पालक हल्ली. म्हणजे खेळताना थोडा वेळ बाळाला पोटावर ठेवणं. हो, ते खूप महत्वाचं आहे असं म्हणतात. हो. आणि मग समोर एखादं रंगीत खेळणं ठेवलं किंवा काही आवाज केला की बाळ त्या दिशेने वळायला बघतं. आणि उलटल्यावर त्याचं कौतुक पण करायला हवं. म्हणजे त्याला प्रोत्साहन मिळतं. बरोबर. पण कधी काळजी करायची पालकांनी? म्हणजे कधी लक्ष द्यायला हवं? हो. तर साधारणपणे जर 6 महिन्यांपर्यंत बाळ उलटण्याचा प्रयत्नच करत नसेल किंवा हालचाल खूपच कमी वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा असं दोन्ही सोर्सेस सांगतात. ओके. बरं, उलटण्याबरोबरच आणखी एक महत्वाचा टप्पा असतो, वस्तूंपर्यंत पोहोचणं आणि त्या पकडणं. हो. तो पण याच काळात येतो. साधारण 4 महिन्यांपासून बाळं खेळण्यांवर नुसता हात मारायला सुरुवात करतात. अच्छा. आणि मग 5-6 महिन्यांपर्यंत वस्तू व्यवस्थित एका हाताने पकडून ती दुसऱ्या हातात देऊ पण शकतात. अरे वा. म्हणजे हात आणि डोळ्यांचा समन्वय वाढतोय असं म्हणायचं. अगदी. एका सोर्समध्ये तर असंही म्हटलंय की ही क्रिया म्हणजे नकळतपणे पुढे स्वतः जेवणं किंवा लिहिण्याची तयारीच आहे. खरंच की काय? म्हणजे अगदी सुरुवातीची पायरी झाली ही. हो ना. त्यामुळे आवाजी किंवा सुरक्षित हलकी खेळणी त्यांच्याजवळ ठेवणं चांगलं. म्हणजे त्यांना पोचायला सोपं जाईल. आणि वेगवेगळ्या स्पर्शाच्या वस्तू हाताळायला देणं, त्याचा काय फायदा? त्याचाही फायदा होतो. त्यांची स्पर्शाची जाणीव वाढते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर 6 महिन्यांपर्यंत बाळ वस्तूंमध्ये किंवा त्या पकडण्यात अजिबात रस दाखवत नसेल तर तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे शारीरिक विकासाबरोबरच या काळात बाळाच्या भावनिक आणि सामाजिक जगात पण खूप काही घडत असतं, नाही का? नक्कीच. जसं की चेहरे ओळखणं. हो. ते कधी सुरू होतं साधारण? ते साधारण 4 ते 6 महिन्यांतच. ओळखीचे चेहरे, विशेषतः आई-वडिलांचे, त्यांना बघून बाळ हसतं, उत्साह दाखवतं. अच्छा, त्यालाच सोशल स्माईल म्हणतात का? हो, अगदी. आणि गंमत म्हणजे साधारण 6 महिन्यांच्या आसपास काही बाळं अनोळखी व्यक्तींना पाहून रडू पण शकतात. त्याला स्ट्रेंजर अँक्झायटी म्हणतात. अरे, पण मग ही भीतीची गोष्ट आहे का? नाही, खरं तर दोन्ही माहिती स्रोतांनुसार ही भीती नाहीये. उलट बाळाची स्मरणशक्ती वाढते आणि ओळखीच्या अनोळखी व्यक्तींमधला फरक त्याला कळायला लागलाय. याचं ते लक्षण आहे. अच्छा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हो ना. आणि या सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना देण्यासाठी काय करता येईल? तर बाळाच्या डोळ्यात डोळ्या घालून बोलणं, संवाद साधणं. हो, आणि तो लपंडावाचा खेळ पण खेळतात ना, पीकबू? अगदी. तो खेळ किंवा घरातल्या व्यक्तींची नावं घेऊन ओळख करून देणं, की ही बघ आजी, हे बघ बाबा. यातून ती भावनिक सुरक्षिततेची भावना वाढते. पण जर बाळ ओळखीच्या चेहऱ्यांकडे पाहून काहीच प्रतिक्रिया देत नसेल किंवा हसत नसेल तर तिकडे लक्ष द्यावं, बरोबर? हो, नक्कीच. त्यावर लक्ष ठेवायला हवं. या मुख्य टप्प्यांव्यतिरिक्त अजून काही गोष्टी पण घडतात ना या वयात, छोट्या छोट्या? हो, बऱ्याच घडतात. बाळं आता बाबा, गागा असे आवाज काढायला लागतात. बडबड सुरू होते. साधारण 5-6 महिन्यात नावाने हाक मारली तर प्रतिसाद पण देऊ शकतात. आधाराने थोडा वेळ बसायला लागतात. अच्छा. झोपेचा सवयी बदलतात. काही बाळं तर रात्रभर झोपायला पण लागतात. आणि हो, काहींना दात यायला पण सुरुवात होते याच काळात. बापरे. म्हणजे हा काळ बाळाच्या वाढीसाठी खरंच खूप घटनापूर्ण असतो. पण आपल्या स्रोतांमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की हे टप्पे प्रत्येक बाळ आपापल्या वेळेनुसार गाठतं. म्हणजे थोडा फरक असू शकतो. अगदी बरोबर. ही एकदम नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात घाई करून चालत नाही. सर्वात महत्त्वाचं काय तर पालकांनी बाळासोबत वेळ घालवणं.
त्याच्या लहानसहान हावभावांना, आवाजांना प्रतिसाद देणं. हो, आणि घरात खेळायला सुरक्षित जागा तयार करणं, त्याच्याशी भरपूर बोलणं. बरोबर. आणि त्याचं ते पहिलं उलटणं असेल, पहिलं हसणं असेल, या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं महत्वाचं आहे. खरंय, प्रेमळ साथ आणि संवाद हेच बाळासाठी सर्वोत्तम पोषण आहे असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या माहितीनंतर एक विचार येतोय मनात.